मित्रांनो, कळतंय का नेमका काय विषय चालू आहे ती? अरे भाई, डोकं लावायची काहीच गरज नाही. कशाला टेन्शन घेताय? मी सांगतो तुम्हाला काय विषय चालू आहे. त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागतो. तर मंडळी, आपल्या खानापूर गावामध्ये एक लय मोठा सण आहे. तर आजच्या व्लॉग मध्ये तुम्हाला तेच सगळं दाखवणार आहे. तर मी चाललो होतो सकाळ सकाळी राहणार आणि कॅनेलच्या पुलावनं जाताना मला पाण्यात काहीतरी दिसलं, म्हणून गाडीवरून उतरलो आणि पाण्यात बघितलं तर कुत्र्याचं बारकं पिल्लू पाण्यात वाहत चाललेलं. मला आधी वाटलेलं आता हे वाहून जाते वाटतं, पण नंतर आठवलं की कुत्री माणसापेक्षा जास्त तयार असतात पवायला. मग पुढे गेले की लगेच बाहेर निघाले. तिथनं मग सरळ रानात पोहोचलो, कारण की ज्वारी भिजवायला आली होती. मग म्हणलं आज भिजवूनच टाकावं. मग रानातली सगळी कामं आटपली आणि सरळ आलो देवळात. देवळात कशाला तर तुम्हाला म्हणलं होतं ना, आज आपल्या गावात लय मोठा सण आहे. तर तो सण म्हणजे आपल्या खानापूर गावात एक नवीन भव्य मंदिर बांधलं आणि आज त्या मंदिरातच आपली मर्याई देवी आणि लक्ष्मी आई देवीची स्थापना करायची होती. आणि तुम्हाला तर माहितीच असेल की जेव्हा गावात देवाची प्राण प्रतिष्ठा करायची असते तेव्हा गावात सणच असतो. मग देवीला शाही स्नान करायसाठी सोनेश्वरला घेऊन आलो. मग देवीनं शाही स्नान केलं की तिचं पूजन वगैरे करून घेतलं. तिथनं मग देवीची वाजत गाजत मिरवणूक काढत सरळ निघालो गावाकडे. आता सण म्हणलं की लोकांच्या मनात उत्साह तर असतोच की, मग तो सण साजरा तर झालाच पाहिजे ना. मग पालखी सरळ निघाली देवळाकडे. देवळात आल्याच्या नंतर देवीची स्थापनेची तयारी चालू झाली आणि एकदाची मग देवीची स्थापना झालीच. मग देवीची स्थापना झाल्याच्या नंतर पूजा वगैरे चालू झाली, होम हवन वगैरे सगळं चालू झालं. तोपर्यंत देवळाबाहेर प्रसादाची तयारी पण चालूच झाली. प्रसाद तयार झाला की नंतर मग सत्यनारायण पूजा घातली आणि आरती करून घेतली. संध्याकाळी मग महाप्रसादाची तयारी चालू झाली. मग लोकांच्या पंक्ती वगैरे बसल्या आणि त्यांना वाढायला सुरुवात केली. आता हे सगळं शक्य झालं फक्त लोकांच्या श्रद्धेमुळे आणि भक्तीमुळे. आता सांगायला काय लाजायचंय, जे आहे ते आहे, कारण या सगळ्या सोहळ्याचं नियोजन आपल्याच मंडळानं केलं होतं. या सोहळ्याचं सगळं श्रेय जातं जय अंबिका मित्रमंडळ खानापूर आणि ग्रामस्थ मित्रमंडळ खानापूरला. त्यांची भक्ती, त्यांची भावना, त्यांची श्रद्धा हीच तर होती या सगळ्या मागची प्रेरणा, म्हणून तर हे शक्य झालं. तर आता फायनली एकदाचा सगळा कार्यक्रम उरकलाय आणि आता शेवटची पंगत बसली. तुम्हाला तर माहितीच असेल की शेवटची पंगत कुणाची बसते, अर्थात आपल्या वाडकरी मित्रांची. मग मी पण जेवायला बसलो आणि कांबाड पार गेलो होतो वाकून. आणि प्रसादाचं जेवण पण एकदम मस्तच होतं. आता याचा एक सिनेमॅटिक व्हिडिओ लवकरच आपल्या पेजवरती येणार आहे, त्यामुळे आत्ताच आपल्या पेजला फॉलो करून ठेवा आणि लाईक करायला अजिबात विसरायचं नाही. पहिलं लाईक करूनच टाकायचं. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.